भिक्षा निकली नतराई कंचन थाल जड़ायो दो भिक्षा जग आसन जाओ पाप मेरा डगराए बेजोगी आया भेद कोई समझ न पाया अजब है तेरी माया यशोदा के घर आया सबसे बड़ा तुम्हारा मधुसूदन इकडे आणि मग भिक्षा पात्र घेऊन गेले दिलं आणि ते घेतलं नाही आणि मग मात्र काय तर यशोदेला म्हणतात यशोदा याच्यासाठी नाही आलं का तुझ्या घरी मला नकोय यशोदेला वाटलं कमी दिलं असेल आपण म्हणून म्हणत असेल यशोदेने अजून त्याच्यात भरलं आणि मोठं घेऊन आले घ्या महादेवजी म्हणतात अगं मला हे नकोय यशोदा या नंदराणीला म्हणताय नाही राणी हे नकोय मला मी आले तुझ्याकडे कशासाठी मला हे तुझी धन दौलत काय त्याचं आमिष नको दाखवू मग मला फक्त काय कर तर तुझ्या लालाचं तुझ्या बाळाचं मात्र मला दर्शन दे याला मात्र दाखव आणि मग मात्र नंदराणी विचार करायला लागली हे आले आणि म्हणताय काय तुझं हे धन मला नकोय तुझे दिलेले पैसे नकोय धान्य दिलंय ते मला नकोय फक्त काय कर नाई कंचन माया अपने लाल का दर्शन करा दे मैया दर्शन आया भेद कोई समझ न पाया अजब है तेरी नाया भेद कोई समझ न पाया सबसे बड़ा तेरा नाम भूलना 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 शेवटी नंदराणी म्हणाली हरकत नाही तुम्हाला एवढं सगळं नाही पाहिजे ना जे पाहिजे ते देते पण तुमचा वेश कसा होता ते पाहून माझं एवढं सुंदर असं सोन्यासारखं तेजपुंज असणारं बाळ माझा लाला हे पाहून भयभीत नाही होणार का एवढं विद्रूप दिसून राहिले तर महाराज तुम्ही कसं तुमच्या जवळ द्याव माझ्या लालाला तिने विचार केला नाही देव आपण या कन्हैयाला आपण मात्र या जोगी जवळ देऊ नये मग नाही द्यायचं ठरवलं पण देवाला माहित होतं की देवादी देव आपल्या दारात आले आपल्या दर्शनासाठी आणि म्हणून मग मात्र कन्हैयाने काय केलं तर जोर जोराने रडायला सुरुवात केली दारावरती ते आले ते म्हणाले देवाला पाहू द्या कन्हैयाला आणि मी दाखवलं नाही म्हणून तर काय या बुवाला काही येत तर नाही या बुवाने तर आमच्या मात्र बाळाला रडवलं तर नाही आणि म्हणून विचारलं तर बोले बाबा म्हणाले हो मला येते बाळाला शांत करता येते हा ना तसंही आणि मग मात्र काय तर नंदराणीने घेतलं लालाला कन्हैयाला घेतलं आणि मग दारावरती असणाऱ्या महादेवजींच्या हातात दिलं जसं हातात दिलं किती खोडकर म्हणाव दिलं ना रडणं थांबवून कारण रडणं त्याच्यासाठी होतं आणि मग काय तर हरी आणि हराची दृष्टी एक झाली आणि परिणाम शिवस्य हृदयं विष्णू विष्णुस्य हृदयं
शिवाच्या हृदयात विष्णू भगवंत म्हणजेच कन्हैयाचं स्थान निर्माण झालं आणि कन्हैया मात्र देवादी देव भोले बाबांना पाहते आणि त्यांच्या भोले बाबा मात्र कन्हैयाच्या हृदयात स्थित झाले. सुंदर असा हा प्रसंग आहे. आणि पुढे तेवढ्यात नंद बाबा आले. कन्हैयाला यशोदा आईने वापस दिलं आणि मग मात्र महादेवजी पुन्हा परत निघून गेले. पण आले होते कशासाठी? फक्त कन्हैयाचं दर्शन, मात्र या लालाचं दर्शन मला व्हावं म्हणून ही आस मनात घेऊन भोले बाबा आले होते. आणि म्हणून देवादिदेव महादेवांचं भोले बाबांचं शिवजींचं एक नवीन नाव पडलं आणि ते म्हणजे आशेश्वर. बोलिया आशेश्वर भगवान.